Hello everyone, good morning all of you. Today we are going to discuss a very different subject here. Now let us discuss about how to speak in kitchen using very simple sentence for our daily use. That is why this video will be very helpful for women or all of you. Let us start our video. Before the starting of my video, if you are new here, please don't forget to subscribe, like, share and press bell icon of my channel. तर मित्रांनो, आज आपण अतिशय साधी आणि सोपी वाक्य जी स्वयंपाक खोलीमध्ये घरगुती वाक्य सहजरित्या साध्या पद्धतीने मराठीमधील वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने बोलू शकतो ते आपण बघणार आहोत. तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्व गृहिणी आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. लेट अस स्टार्ट आवर व्हिडिओ. तर बघा, पहिलं वाक्य जे आहे मित्रांनो, तुम्ही किचन खोलीमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही काय म्हणणार? किचन खूप स्वच्छ आहे. द किचन इज व्हेरी क्लीन. हे वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये अशा पद्धतीने बोलू शकता, द किचन इज व्हेरी क्लीन. त्यानंतर आई स्वयंपाक करत आहे. मदर इज कुकिंग. आई स्वयंपाक करत आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणू शकता गॅस चालू करा. टर्न ऑन द गॅस. टर्न ऑन द गॅस. गॅस चालू करा. त्यानंतर भांडी घासून झाली आहे. हे वाक्य इंग्रजीमध्ये तुम्हाला बोलायचं आहे. द युटेन्सिल्स आर वॉश्ड. द युटेन्सिल्स आर वॉश्ड. भांडी घासून झाली आहे. द युटेन्सिल्स आर वॉश्ड. अशा पद्धतीने हे वाक्य बोलू शकता. त्यानंतर फ्रीज मध्ये दूध आहे का? फ्रीज मध्ये दूध आहे का? इज देअर मिल्क इन द फ्रीज? इज देअर मिल्क इन द फ्रीज? क्वेश्चन मार्क. इज देअर मिल्क इन द फ्रीज? फ्रीज मध्ये दूध आहे का? त्यानंतर मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. आय एम व्हेरी हंग्री. मला फार भूक लागली आहे. त्यानंतर आज जेवणात काय केले आहे? हे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर आज जेवणात काय केले आहे? व्हॉट इज फॉर डिनर टुडे? व्हॉट इज फॉर डिनर टुडे? व्हॉट इज फॉर डिनर टुडे? आज जेवणात काय केले आहे? क्वेश्चन मार्क. त्यानंतर मसाल्याचा डब्बा कुठे आहे? म्हणजे मसाल्याचा डब्बा कुठे ठेवला आहे? वेअर इज द स्पायसी बॉक्स? वेअर इज द स्पायसी बॉक्स? वेअर इज द स्पायसी बॉक्स? मसाल्याचा डब्बा कुठे ठेवला आहे? भाजी छान झाली आहे. द व्हेजिटेबल डिश इज गुड. द व्हेजिटेबल डिश इज व्हेरी गुड. भाजी फार छान झाली आहे. त्यानंतर जर तुम्हाला म्हणायचं असेल मित्रांनो, चहा ठेवूया का? चहा ठेवूया का? शॅल वी मेक टी? शॅल वी मेक टी? क्वेश्चन मार्क. शॅल वी मेक टी? चहा ठेवूया
का? त्यानंतर ओव्हन मध्ये गरम करायला ठेव. ओव्हन गरम करायला ठेव. हे वाक्य आहे मित्रांनो. ओव्हन गरम करायला ठेव. प्रीहीट द ओव्हन. प्रीहीट द ओव्हन. प्रीहीट द ओव्हन. ओव्हन गरम करायला ठेव. त्यानंतर मिक्सर खराब झाले आहे किंवा मिक्सर खराब झाला आहे. द मिक्सर इज ब्रोकन. द मिक्सर इज ब्रोकन. द मिक्सर इज ब्रोकन. मिक्सर खराब झाला आहे. पाणी गाळून घे. फिल्टर द वॉटर. फिल्टर द वॉटर. पाणी गाळून घे. फिल्टर द वॉटर. जेवण वाढायला मदत कर. हेल्प सेट द डिनर. हेल्प सेट द डिनर. जेवण वाढायला मदत कर. किचन मध्ये खूप पसारा झाला आहे. द किचन इज व्हेरी मेसी. द किचन इज व्हेरी मेसी. किचन मध्ये खूप पसारा झाला आहे. द किचन इज व्हेरी मेसी. त्यानंतर चाकू धारदार आहे. हे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. चाकू धारदार आहे. द नाईफ इज शार्प. द नाईफ इज व्हेरी शार्प. चाकू फार धारदार आहे. कांदे चिरून दे. हे मराठीतलं वाक्य. कांदे चिरून दे. इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर ओनियन्स. ओनियन्स म्हणजे कांदे. चॉप द ओनियन्स. चॉप द ओनियन्स. चॉप द ओनियन्स. कांदे चिरून दे. लसूण सोलून घे. हे वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल, लसूण सोलून घे. पील द गार्लिक. पील द गार्लिक. गार्लिक म्हणजे लसूण. पील द गार्लिक. जर समजा आपल्याला मराठीमध्ये हे वाक्य म्हणायचं तवा गरम झाला आहे. हे वाक्य इंग्रजीमध्ये म्हणायचं असेल मराठीतलं वाक्य तवा गरम झाला आहे. द पॅन इज हॉट. द पॅन इज व्हेरी हॉट. तवा फार गरम झाला आहे. द पॅन इज व्हेरी हॉट. भात शिजला आहे का बघ. भात शिजला आहे का बघ. चेक इफ द राईस इज कुक्ड. चेक इफ द राईस इज कुक्ड. त्यानंतर फ्रीज मधून अंडी काढ. टेक आउट द एग्स फ्रॉम द फ्रीज. टेक आउट द एग्स फ्रॉम द फ्रीज. फ्रीज मधून अंडी काढ. टेक आउट द एग्स फ्रॉम द फ्रीज. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर म्हणायचं असेल की नवीन कुकर आणायचा आहे. नवीन कुकर आणायचा आहे. नीड टू बाय अ न्यू कुकर. नीड टू बाय अ न्यू कुकर. नीड टू बाय अ न्यू कुकर. नवीन कुकर आणायचा आहे. किंवा किचन मधील खिडकी उघड असं जर तुम्हाला म्हणायचं असेल इंग्रजीमध्ये मराठीतलं वाक्य. किचनची खिडकी उघड. ओपन द किचन विंडो. ओपन द किचन विंडो. ओपन द किचन विंडो. त्यानंतर जर तुम्हाला असं म्हणायचं असेल मित्रांनो मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये असं म्हणायचं असेल की जेवण खूप चविष्ट झालेलं आहे. द फूड इज व्हेरी डेलिशियस. द फूड इज व्हेरी डेलिशियस. द फूड इज व्हेरी डेलिशियस. जर तुम्हाला म्हणायचं असेल किचन मध्ये किंवा किचन आवरून घे. किचनचा पसारा आवरून घे. किचन आवरून घे. टायडी अप द किचन. टायडी अप द किचन.
टायडी ऑफ द टीचर. तर अशाच पद्धतीने आपण अतिशय साधी मराठी वाक्य इंग्रजीमध्ये आपल्या स्वयंपाक खोलीमध्ये काम करत असताना सहजरित्या बोलू शकतो. ह्या सर्व वाक्यांचा तुम्ही व्यवस्थित सराव करा आणि अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर करायला मात्र विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.